Welcome all of you and thank you so much for joining this session and नमस्कार प्रीतम हियर. सो गाइज, तुम्हाला जर माहिती असेल आज प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये फायनान्शियली फ्री होण्याचा प्रयत्न करतोय, जीवनामध्ये आपले फायनान्शियल गोल्स मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय, पैसे कमावतोय, पैशाला इन्व्हेस्ट करतोय. तरी सुद्धा आपल्या जीवनात आपण आपले फायनान्शियल गोल्स अचीव करू शकत नाही. मोस्ट ऑफ द प्रोफेशनल 9 to 6 चा जॉब करतात, बिझनेस करतात, पैशाला इन्व्हेस्ट करतात, तरी वयाच्या 40, 50, 60व्या वर्षापर्यंत आपल्याला लोन्स पे करत राहावं लागतं, रिटायर रीच होऊ शकत नाही, मुलाबाळांच्या हायर एज्युकेशनसाठी पैसा गोळा करू शकत नाही. तर या सेशनमध्ये आपण पाहणार आहात अदर इन्कम सोर्सेस अँड पॅसिव्ह इन्कम आयडियाज. जे काही तुम्ही इन्कम कमावताय इन्कम, त्या इन्कम व्यतिरिक्त काय अजून अदर सोर्सेस इन्कम असू शकतात, अजून काय पॅसिव्ह इन्कम आयडियाज असू शकतात, एंटायर या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. कारण की आज मोस्ट ऑफ द प्रोफेशनल प्रत्येक व्यक्ती ऍक्टिव्ह इन्कमवर डिपेंड असतो. प्रत्येक व्यक्ती ऍक्टिव्ह इन्कमवर डिपेंड असतो. काय असतं ऍक्टिव्ह इन्कम, काय नाही, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आता मित्रांनो, या सेशनमध्ये एंटायर तुम्ही जे शिकणार आहात तर त्यासाठी नोटपॅड, पेन अँड पेपर घेऊन बसा. बिकॉज काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या नोटपॅडवर लिहून घेऊ शकता, ज्या तुम्हाला लाईफ टाईम फॉर एव्हर फ्युचरमध्ये कामात पडू शकतं, जे तुमच्या डेली लाईफमध्ये, फायनान्शियल लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून पेन अँड पेपर जर घेतला नसेल तर लगेच ग्रॅब करा आणि नोट इट डाऊन वॉट एव्हर यू फील इम्पॉर्टंट पॉईंट, राईट? So great, we'll go ahead now and thank you so much once again from my bottom of heart for joining. Pritam Patil here, financial freedom and wealth mindset coach. आणि आजचा टॉपिक आहे अदर इन्कम सोर्सेस अँड पॅसिव्ह इन्कम आयडियाज. सो मित्रांनो, अदर इन्कम सोर्सेस, पॅसिव्ह इन्कम आयडियाज आपल्याला माहिती पडेलच, बट त्याआधी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे टाइप्स ऑफ इन्कम. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल टाइप्स ऑफ इन्कम, किती प्रकारचे इन्कमचे टाइप्स असतात. आजपर्यंत आपण जॉब करतो, बिझनेस करतो आणि ज्या वेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस जो पैसा येतो त्याला आपण ऍक्टिव्ह इन्कम म्हणतो. तुम्हाला जर माहिती असेल आज प्रत्येक व्यक्ती ऍक्टिव्ह इन्कम कमावतोय, बट ऍक्टिव्ह इन्कम कमावणं काही चुकीचं नाहीये. कारण की प्रत्येक व्यक्तीची लाईफ ही ऍक्टिव्ह इन्कम पासून स्टार्ट होतीये. इव्हन माझी आणि इव्हन लॉट ऑफ सक्सेसफुल पीपल, त्यांची सुद्धा लाईफ ऍक्टिव्ह इन्कम पासून स्टार्ट झालेली आहे. बट ते ऍक्टिव्ह इन्कम कमावताना आपल्याला पॅसिव्ह इन्कम किंवा पोर्टफोलिओ इन्कम कसं कमवायचं यावर फोकस करणं गरजेचं असतं. बट आपण ते नाही करत. त्याआधी आपण समजून घेऊया व्हॉट इज ऍक्टिव्ह इन्कम. आता ऍक्टिव्ह इन्कम, ज्या वेळेस तुम्ही 9 to 6 चा जॉब करता किंवा बिझनेस करता आणि जेव्हा तुमची फिजिकली बॉडी काम करते आणि त्यावेळेस जे इन्कम महिन्याला येतं त्याला म्हणतात ऍक्टिव्ह इन्कम. एक्झाम्पलचं सांगायचं झालं तर या कोरोना डेजमध्ये मोस्ट ऑफ द प्रोफेशनल, आपल्याला कंपन्या ओपन नव्हत्या, कंपन्यांमध्ये आपण जाऊन काम करत नव्हतो, तर आपल्याला कमी सॅलरीज दिल्या, कोणाला सॅलरी दिल्या सुद्धा नाही, कोणाला 50%, 30% सॅलरीज दिल्या, कोणाला जॉबवरून काढून टाकलं. इट इज ऍक्टिव्ह इन्कम. म्हणजे फिजिकल बॉडी जर आपली काम करणार नाही तर आपल्याला पैसे येणार नाही. इट इज कॉल्ड ऍक्टिव्ह इन्कम. आणि ही ऍक्टिव्ह इन्कम गाईज टोटली जर 100% जीवनात यावर 100% डिपेंड राहायला नको. बिकॉज एक दिवस तुम्हाला पण माहिती आहे ही फिजिकल बॉडी फॉर एव्हर काम करू शकत नाही. एक दिवस ही पण काम करायची स्टॉप होते. त्यासाठी आपल्याला सोबतच ज्या वेळेस आपण ऍक्टिव्ह इन्कम कमावतोय, जॉब करतोय, बिझनेस करतोय, पैसे कमावतोय, त्यावेळेस आपल्याला पोर्टफोलिओ पॅसिव्ह इन्कम वर फोकस करणं गरजेचं आहे. सो ऍक्टिव्ह इन्कम कमावताय, इट इज गुड, बट ऍक्टिव्ह इन्कम कमावतानाच काही हिस्सा तुम्हाला तुमचं पॅसिव्ह इन्कम किंवा पोर्टफोलिओ इन्कम जनरेट करण्यासाठी तेव्हापासूनच तुम्हाला तयारी करायला हवी. सो मित्रांनो, नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ इन्कम. आता हे पोर्टफोलिओ इन्कम कुठून जनरेट होतं, कशा प्रकारे होतं ते आपण बघूयात. ऍक्टिव्ह इन्कम पहिलं इन्कम, नेक्स्ट पोर्टफोलिओ इन्कम. हे मोस्ट इम्पॉर्टंट इन्कमचे पार्ट सांगतोय. याच्या व्यतिरिक्त असे खूप काही इन्कमचे प्रकार आहे, बट हे इम्पॉर्टंट पार्ट सांगतोय, टाईप सांगतोय तुम्हाला, जे तुमच्या नोटपॅडवर तुम्हाला लिहून घ्यायचे आणि यावर काम करायला स्टार्ट करायचं. आज तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम कमावताय, तुमच्याकडे लेट्स सी की 50,000 रुपये सॅलरी आहे, राईट? सो त्यातले जर तुम्ही 20,000 रुपीज इन्व्हेस्ट करताय तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठी, काही पैसे 5,000 रुपये स्टॉक मार्केटमध्ये टाकताय, 10,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाकताय, 5,000 रुपये FD/RD मध्ये टाकताय. सो इट इज कॉल्ड युअर क्रिएटिंग युअर पोर्टफोलिओ, यू आर बिल्डिंग युअर पोर्टफोलिओ, राईट? आणि त्यापासून जे रिटर्न्स आपल्याला मिळायला स्टार्ट होईल, इट इज कॉल्ड पोर्टफोलिओ इन्कम. इंटरेस्ट ज्याला म्हणतो आपण, जो इंटरेस्ट आपण गेन जो करतोय आपल्या इन्व्हेस्टमेंटवर, आपल्या प्रिन्सिपलवर, आपल्या कॉस्ट व्हॅल्यूवर, त्याला आपण पोर्टफोलिओ इन्कम म्हणतो, जो काही इंटरेस्ट आपण अर्न करतोय. आता या पोर्टफोलिओ इन्कमसाठी एकदा तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड झाला की या पोर्टफोलिओ इन्कमसाठी तुम्हाला काम करावं लागत नाही. ऑटोमॅटिकली यू कॅन जनरेट रिटर्न्स, राईट? सो
असा एक डिसेंट अमाऊंटचा पोर्टफोलिओ तुम्हाला बनवायचा आहे, जिथून पोर्टफोलिओचं इन्कम तुमचं जे काही तुमचे इसेन्शियल एक्सपेन्सेस आहे, ग्रोसरी बिल, ट्रॅव्हलिंग कॉस्ट, मुलांचं एज्युकेशन, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला हव्याच आहे, ज्या तुम्हाला नाही दिल्या किंवा नाही केल्या तर जमणार नाही, राईट. सो त्यासाठी तुम्हाला पोर्टफोलिओ इन्कम येणं गरजेचं आहे. पोर्टफोलिओ इन्कमवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे, राईट. थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट, पॅसिव्ह इन्कम. आज पॅसिव्ह इन्कम हे प्रत्येकाला हवं आहे, बट आपण त्यावर फोकस करत नाही. ज्या वेळेस ॲक्टिव्ह इन्कम येत राहतं त्यावेळेसच आपल्याला अशा कोणत्या बिझनेसेसमध्ये, अशा कुठं पोर्टफोलिओ इन्कमवर, पोर्टफोलिओ बिल्ड करण्यामध्ये आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे, जिथून फ्युचरमध्ये आपण पैसे अर्न करू शकू, राईट. सो व्हॉट इज कॉल्ड पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे न काम करता तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येत आहे, राईट. सो एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुमची एखादी वेबसाईट आहे किंवा तुम्ही कोणतं प्रोडक्ट विकताय आणि ऑटोमॅटिक न काम करता ते प्रोडक्ट तुमचं सेल होतंय. इट इज अनादर इन्कम सोर्स, राईट. अपार्ट फ्रॉम दॅट, रेंटल इन्कम. तुम्ही एखादं कमर्शियल प्रॉपर्टी घेतलेली आहे, रेंटवर दिलेली आहे, 20,000 रुपये दर महिन्याला रेंट येत आहे, राईट. So you are earning money, and that same money you are investing in stock market, mutual fund, wherever you want in investment instrument, and you are getting returns on the same. It is called passive income, right? So passive income समजणं गरजेचं आहे. तुम्ही इन्कम सोर्सेस वाढवाल, जितके जास्त इन्कम सोर्सेस वाढवाल तेवढा जास्त पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकाल, आणि जेवढा जास्त पैसा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेवढं जास्त पॅसिव्ह इन्कम तुम्ही अर्न करू शकाल, राईट. सो पॅसिव्ह इन्कम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. न काम करता तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार, आणि जे काही तुमच्या गरजेच्या गोष्टी आहे तेवढा पैसा ॲटलिस्ट जर तुमच्याकडे येतोय, तर तुम्हाला कोरोना येतोय किंवा कोणत्याही प्रकारची सिच्युएशन येते तर तुम्हाला ट्रबल फेस करावं लागणार नाही, प्रॉब्लेम फेस करावं लागणार नाही तुमच्या लाईफमध्ये, राईट. सो मोस्ट इम्पॉर्टंट समजून घेणं गरजेचं आहे. हे 3 इन्व्हेस्टमेंट, 3 टाइप्स ऑफ इन्कम असतात. ॲक्टिव्ह इन्कम जे महत्त्वाचे आहे, ॲक्टिव्ह इन्कम, पोर्टफोलिओ इन्कम, पॅसिव्ह इन्कम, राईट. सो आता आपण जाणून घेऊयात अदर इन्कम सोर्सेस अँड पॅसिव्ह इन्कम आयडियाज. आता अदर इन्कम सोर्सेस जे तुम्ही कमावताय, ॲक्टिव्ह इन्कम कमावताय, बिझनेसपासून कमावताय किंवा जॉबपासून कमावताय, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही इन्कम सोर्सेस असू शकतात. काही आयडियाज तुम्हाला मी देतोय या टोटल सेशनमध्ये, जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करून त्यापासून पण अनादर इन्कम सोर्स तुमचा स्टार्ट करू शकता, राईट. सो मोस्ट इम्पॉर्टंट, फर्स्ट, रेंटल इन्कम. सो जर तुमच्याकडे बल्कमध्ये पैसा आहे, तुम्ही रेंटल कमर्शियल प्रॉपर्टी घेताय जिथून तुम्हाला रेंट येतं, राईट. त्यासाठी तुम्हाला काम करावं लागत नाहीये. ते रेंटल इन्कम, लेट्स सी की तुमचं 20,000 आहे, आणि ते 20,000 तुम्ही जे काही ॲक्टिव्ह इन्कम पासून पैसे कमावताय त्यापासून तुम्ही सर्वाईव्ह करताय, तुमचं घर चालतंय, तुमचे इसेन्शियल एक्सपेन्सेस चालतात, आणि हे टोटल रेंटल इन्कम तुम्ही काय करताय, तुम्ही इन्व्हेस्ट करताय. तुम्ही दुसऱ्यांच्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करताय, लाईक स्टॉक मार्केटमध्ये. सो मॅकडॉनल्ड, रिलायन्स, या डिफरंट स्टॉक्स तुम्ही घेताय, आयडिया, वॉट एव्हर जे तुम्हाला चांगला वाटतो, राईट. सो जे काही स्टॉक्स तुम्ही घेताय म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करताय, आणि बिझनेसेसमधून जे काही त्या बिझनेसेसमध्ये त्यांना प्रॉफिट होतं त्याचा हिस्सा तुम्हाला शेअर केला जातो, म्हणजे हे तुमच्यासाठी झालं रिटर्न. इट इज कॉल्ड युअर पॅसिव्ह इन्कम. यू आर नॉट वर्किंग फॉर देअर बिझनेसेस, बट यू आर गेटिंग प्रॉफिट, राईट, बिकॉज यू आर इन्व्हेस्टिंग युअर हार्ड अँड मनी. तुम्ही तुमचा स्वतःचा पैसा इन्व्हेस्ट करताय म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होत आहे, राईट. सो गाईज, मोस्ट इम्पॉर्टंट समजून घेणं गरजेचं आहे. अदर इन्कम सोर्सेस वाढवल्यानंतर जो पैसा तुमच्याकडे येतो तो पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे. तो पैसा तुम्ही इन्व्हेस्ट केला की तुमचं पॅसिव्ह इन्कम येणं स्टार्ट होतं, राईट. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, डिव्हिडंड इन्कम. खूप काही स्टॉक्स असतात, शेअर्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड सुद्धा मिळतात. खूप काही म्युच्युअल फंडमध्ये डिव्हिडंड फंड असतात ज्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड मिळतात. आता हे डिव्हिडंड कधी दिलं जातं हे प्री डिसाइडेड नसतं. प्रॉफिट झालं कंपनीला की त्यानंतर त्या कंपनीचे फाउंडर, ओनर सगळे डिसाईड करतात की तुम्हाला प्रॉफिट शेअर करायचंय की नाही करायचंय, आणि त्यांना करायचं असेल तर ते नक्कीच तुम्हाला त्यातला किती हिस्सा द्यायचा, काय द्यायचा हे सगळं ठरवतात, आणि तुम्हाला डिव्हिडंड दिला जातो, राईट. सो प्रत्येक व्यक्ती देतोच असं नाहीये, बट मोस्ट ऑफ द कंपनीज देतात, कारण की त्यांना त्यांच्या शेअर होल्डर्सला, त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या होल्डरला खुश ठेवायचं असतं, राईट. सो डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, जिथे तुम्हाला काम करावं लागत नाहीये, त्या कंपन्या काम करताय, प्रॉफिट निघतंय, आणि त्यातून तुम्हाला हिस्सा शेअर केला जातोय, राईट. सो इट इज अनादर मोस्ट इम्पॉर्टंट अर्निंग सोर्स, पॅसिव्ह इन्कम, यू कॅन से लाईक दॅट, राईट. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, इंटरेस्ट इन्कम. जे आपण पोर्टफोलिओ इन्कम बोललो, इंटरेस्ट. बिल्ड करा तुमचा पोर्टफोलिओ, वेगळ्या डिफरंट इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करा, क्रिएट करा एक डिसेंट अमाऊंटचा चांगला पोर्टफोलिओ, ज्यामधून तुमचे इसेन्शियल एक्सपेन्सेस कव्हर होऊ शकेल, तितकं पॅसिव्ह इन्कम तुम्हाला यायला हवं, राईट. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, यूट्यूब चॅनल. इट इज व्हेरी ऑसम इन्कम सोर्स. जर तुमच्यामध्ये एखादी स्किल आहे, जर एखादी गोष्ट, जर तुमच्यामध्ये नॉलेज आहे,
ती तुम्ही लोकांना शेअर करू शकता, तर त्यासाठी तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करून काही दिवस स्ट्रगल आहे याच्यामध्ये. ऑब्व्हियसली 2-3 नथिंग यू विल गेट इन फ्री, राईट? सो यू हॅव टू स्पेंड युअर एफर्ट्स. तुम्ही काही दिवस तुमचे कन्सिस्टंटली एफर्ट्स लावाल, मेहनत कराल आणि त्यानंतर इथे तुमचे सबस्क्रायबर वाढेल, तुमचा वॉच टाईम जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो तुम्ही कंप्लीट कराल, तुम्हाला पण तिथून अर्निंग यायला स्टार्ट होईल, राईट? इट इज लॉंग ड्युरेशन गेम बट व्हेरी प्रॉफिटेबल. यू नो नीड टू इन्व्हेस्ट सिंगल पेनी इन दॅट, बट यू कॅन अर्न मनी थ्रू दॅट ऑल्सो. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, बुक रायटिंग. मेक शुअर दे सेल. सो एखादा कन्सेप्ट चांगलं तुम्हाला आवडतं, बुक रायटिंग किंवा बुक रिडिंगची तुम्हाला चांगली सवय आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर एखाद्या चांगल्या टॉपिकवर तुम्ही बुक लिहू शकता, जे की फॉरएव्हर तुम्ही सेल करू शकता. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जिथे तुम्हाला कुठं वाटतंय, राईट? फ्लिपकार्ट, आता तुम्ही यावर तुमची मार्केटिंग, ब्रँडिंग करू शकता थ्रू फेसबुक, थ्रू इंस्टाग्राम, जिथे तुम्हाला पसंत वाटतंय, जिथे तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे वाटतंय, राईट? आता एकदा तुम्ही एफर्ट्स लावले, बुक लिहिली, त्यानंतर तुम्ही फॉरएव्हर तिला विकू शकता. तुमची स्वतःची ऑथॉरिटी पण बिल्ड होतीये, राईट? सो बुक रायटिंग इज द गुड अगेन फॉर युअर अदर इन्कम सोर्स और पॅसिव्ह इन्कम. एकदा एफर्ट्स लावले तुम्ही, फॉरएव्हर यू कॅन अर्न मनी, राईट? बट इट शुड बी मेक शुअर दे सेल. चांगली कंटेंट त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे मार्केटमध्ये, जेणेकरून ती चांगल्या प्रकारे विकल्या जाईल, राईट? सो नो नीड टू वर्क फॉरएव्हर, वन टाइम एफर्ट्स, राईट? ग्रेट. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, ऑनलाईन कोर्सेस. जर तुम्हाला एखाद्या चांगल्या सेक्टरमध्ये, चांगल्या टॉपिकमध्ये नॉलेज आहे, तर तुम्ही त्यावर ऑनलाईन कोर्सेस क्रिएट करू शकता, ज्यापासून तुम्ही पॅसिव्ह इन्कम सुद्धा अर्न करू शकता. तुमच्या वेबसाईटवर तुम्ही कोर्सेस ठेवले आणि ऑटोमॅटिक जर तिथे लोक जाऊन बाय करताय, तर तुम्हाला न काम करता सुद्धा पैसा येऊ शकतो. इट इज ऑल्सो गुड इन्कम सोर्स, राईट? सो ज्या कोणत्या सेक्टरमध्ये, ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले एक्सपर्ट आहात, त्यावर तुम्ही डिजिटली ऑनलाईन तुमचं सिस्टम बिल्ड करून सुद्धा तुम्ही तेच कोर्सेस विकून तुमच्या जीवनात अदर इन्कम सोर्स वाढू शकता आणि तेच कमावलेले पैसे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, दुसऱ्यांच्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जिथून तुम्ही पॅसिव्ह इन्कम अर्न करू शकता, राईट? ग्रेट. सुपर ऑसम. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, वेबसाईट बिल्डिंग. सो मित्रांनो, वेबसाईट बिल्डिंग इट इज ऑल्सो गुड इन्कम सोर्स, बिकॉज यू नो दॅट आज प्रत्येक बिझनेसला वेबसाईटची गरज आहे. प्रत्येक बिझनेसला, आज कोणताही बिझनेस असेल, स्मॉल, मीडियम, लार्ज, प्रत्येक बिझनेसला आज वेबसाईटची गरज आहे आणि वेबसाईट बिल्डिंग इट इज ऑल्सो अनदर इन्कम सोर्स. जर तुमच्यामध्ये नसेल तर ती स्किल तुम्ही स्वतःमध्ये ॲड करून घेऊ शकता, लर्निंगवर पैसे स्पेंड करून, शिकून आणि स्वतः ते काम तुम्ही स्टार्ट करू शकता. तुमचं जे काही ॲक्टिव्ह इन्कम येतं त्याच्या व्यतिरिक्त अनदर इन्कम सोर्स तुम्ही तुमचा स्टार्ट करू शकता, राईट? नेक्स्ट, रिलेटेड, इंटरनेट रिलेटेड बिझनेस वर्क ग्रेट. जो कोणता बिझनेस तुम्ही करत असाल तो इंटरनेट रिलेटेड जर या काळामध्ये असला तर तो चांगल्या प्रकारे तुमचा इन्कम सोर्स होऊ शकतो, चांगलं इन्कम तुमचं वाढू शकतो, बट इट शुड बी कनेक्टेड टू इंटरनेट, राईट? आज फिजिकली या ऑफलाईन बिझनेसेस तुम्ही जर करत असाल तर इंटरनेटला त्याला कसं शिफ्ट व्हायचं हे तेवढंच गरजेचं आहे, बिकॉज यू कॅन रीच लॉट ऑफ पीपल, यू कॅन रीच टू मोर अँड मोर पीपल थ्रू इंटरनेट, थ्रू डिजिटली, राईट? सो जर एखादा ऑनलाईन किंवा ऑफलाईन बिझनेस तुम्ही आता सध्या करताय तर तो बिझनेस तुम्ही ऑनलाईन कसा घेऊन जाल यावर विचार करा, जेणेकरून तुम्ही तुमचा इन्कम चांगल्या प्रकारे वाढवू शकाल, ग्रो करू शकाल, राईट? नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, इन्व्हेस्ट वाईजली इन स्टॉक अँड म्युच्युअल फंड. जे काही अदर इन्कम सोर्सेस आपण कमावतोय, जे काही अदर इन्कम कमावतोय, ते इन्कम कमावून तुम्ही स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा, एक चांगल्या अमाऊंटचा पोर्टफोलिओ बिल्ड करा आणि तिथून तुम्हाला पॅसिव्ह इन्कम न काम करता तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्युएशन वाढेल, तुमचं इंटरेस्ट त्यामध्ये ॲड होत जाईल आणि त्यामध्ये तुम्ही न काम करता पैसे कमवू शकता. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. फक्त ॲक्टिव्ह इन्कमवर डिपेंड राहणं गरजेचं नाहीये. आज प्रत्येक व्यक्ती ॲक्टिव्ह इन्कमवर डिपेंड राहतो. फक्त ॲक्टिव्ह इन्कम कमावून सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही, बिकॉज फिजिकल बॉडी एक दिवस काम करायला स्टॉप होऊ शकते, जॉब जाऊ शकतो, बिझनेस लॉस होऊ शकतो, काही पण होऊ शकतं. त्यासाठी जे काही इसेन्शियल एक्सपेन्सेस असतात तेवढं इन्कम आपल्याकडे येणं खूप गरजेचं आहे आणि होप तुम्हाला या सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी आली असेल, राईट? सो टाइप्स ऑफ इन्कम आपण बघितले, ॲक्टिव्ह इन्कम, पोर्टफोलिओ इन्कम, पॅसिव्ह इन्कम, इन्कम सोर्सेस, आपण अदर इन्कम सोर्सेस प्लस पॅसिव्ह इन्कम आयडियाज पण बघितल्या. रिअल इस्टेट, तुम्ही रेंटल इन्कम कमवू शकता, डिव्हिडंड इन्कम कमवू शकता, इंटरेस्ट इन्कम, यूट्यूब चॅनल तुमचं स्वतःचं बनवू शकता, बुक लिहू शकता चांगल्या प्रकारची, ऑनलाईन कोर्सेस क्रिएट करू शकता, वेबसाईट बिल्डिंग करू शकता. इंटरनेट रिलेटेड तुमचा जो काही ऑफलाईन बिझनेस असेल किंवा इथून पुढे कोणताही तुम्ही स्टार्टअप करणार असाल, बिझनेस करणार असाल तर तुम्ही इंटरनेट रिलेटेड करा, बिकॉज आता तुम्हाला जर चांगल्या प्रकारे माहिती असेल तर वर्ल्ड डिजिटल शिफ्ट होत आहे, राईट?
नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, त्याचसोबत इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. जे काही पैसे तुम्ही कमावताय ते स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये एक डिसेंट चांगल्या अमाऊंटचा पोर्टफोलिओ बनला की तुम्हाला चांगल्या प्रकारचं रिटर्न यायला स्टार्ट होऊ शकतो. राईट. सो थँक्यू सो मच. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे क्लिअरिटी आली असेल. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, आज प्रत्येक व्यक्ती पैसा कमावतोय, त्या पैशाला कमावलेला इन्व्हेस्ट करतोय, तरी सुद्धा आपले फायनान्शियल गोल्स अचीव करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी ठीक आहे, टाइप्स ऑफ इन्कम, पॅसिव्ह इन्कम आयडियाज, बट याआधी सुद्धा एक बेसिक फाउंडेशन स्ट्रॉंग आपलं असणं खूप गरजेचं आहे. सो व्हॉट इज बेसिक फाउंडेशन? व्हॉट इज बेसिक फाउंडेशन ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बिकॉज तुम्हाला जर माहिती असेल, आज एखाद्या बिल्डिंगचं किंवा कन्स्ट्रक्शनचं काम जर तुम्ही करायला गेलात तर त्याचा पाया हा मजबूत असणं गरजेचं आहे. आणि त्याचा पाया जर मजबूत नसला तर ती बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन जास्त दिवस टिकू शकणार नाही, बिकॉज त्याचा पाया मजबूत नाहीये. राईट. त्याच प्रकारे जर तुम्हाला तुमचे अदर सोर्सेस या पॅसिव्ह इन्कम, फायनान्शियली फ्री व्हायचं आहे, फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे, वेल्थ क्रिएट करायची आहे, या जर्नीमध्ये सुद्धा आपलं बेसिक फाउंडेशन, पाया मजबूत असणं खूप गरजेचं असतं. मजबूत असणं खूप गरजेचं असतं. कारण मित्रांनो, आज प्रत्येक व्यक्ती पैसे कमावतोय, पैशाला इन्व्हेस्ट करतोय, तरी सुद्धा आपले फायनान्शियल गोल्स अचीव करू शकत नाहीये. या मागचं रिझन काय? या मागचं रिझन आहे मित्रांनो, की आज प्रत्येक व्यक्ती पैसे कमावतोय, फोकस करतोय, बट त्या पैशाला कष्टाने कमावलेल्या मॅनेज करत नाहीये. एक प्रूव्हन फॉर्म्युला थ्रू मॅनेज करत नाहीये. 9 to 6 चा आपण जॉब करतोय, बिझनेस करतोय, पैसे अर्न करतो, बट ते पैसे कमावलेले जर आपल्याला मॅनेज करायला टाइम नाहीये तर आपल्याला त्या पैसे कमावण्याला अर्थ नाही राहणार. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट, पैशाप्रती आपला राईट माइंडसेट असणं गरजेचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली तुम्हाला काय करायला पाहिजे, यासाठी जे काही आपले कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड असतो, त्यामध्ये जे सबकॉन्शियस माइंडमध्ये मनी ब्ल्यूप्रिंट्स असतात, ते कसे चेंज करायला हवे, कशा थ्रू होऊ शकतात, त्याच प्रकारे कष्टाने कमावलेल्या पैशाचं नियोजन, आणि त्याच प्रकारे फ्युचरमध्ये आपले लॉंग लास्टिंग गोल्स कसे अचीव करायचे, वेल्थ कशी क्रिएट करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो गुड न्यूज इज दॅट की येणाऱ्या संडेला मी 4 तासाचा पूर्ण मास्टर क्लास घेतोय. हा लाईव्ह मास्टर क्लास असणार आहे. ऑलरेडी खूप लोकांनी रजिस्टर्ड केलेला आहे, आणि तरी तुम्ही जरी उत्सुक असाल तर रजिस्टर करू शकता. यासाठी मी तुम्हाला एक ऑफर देतोय. स्मॉल अमाऊंट आहे जी तुम्हाला पे करायची आहे, आणि या पूर्ण मास्टर क्लासमध्ये आपण काय काय शिकणार आहोत याची तुम्हाला आयडिया सुद्धा दिली जाते. राईट. सो मित्रांनो, आपण पहिले बघूया की या मास्टर क्लासमध्ये आपण 4 घंट्याच्या काय काय शिकणार आहोत. सो हाऊ द वेल्थ माइंडसेट ब्ल्यूप्रिंट रिअली वर्क. मोस्ट इम्पॉर्टंट, पहिली गोष्ट, तुम्ही या मास्टर क्लासमध्ये शिकणार आहात प्रूव्हन वेल्थ क्रिएशन फॉर्म्युला. लाईफमध्ये जर वेल्थ क्रिएट करायची आहे तर त्याचा काय प्रूव्हन फॉर्म्युला आहे हा स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवल्या जाणार. स्टेप बाय स्टेप हा पूर्ण 4 तासाचा मास्टर क्लास, ज्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप, पहिली गोष्ट, हाऊ टू बिल्ड युअर माइंडसेट टू अचीव मोर फायनान्शियल अबंडन्स अँड पीस इन युअर लाईफ. पैशाप्रती राईट माइंडसेट, पैशापासून आपल्याला पीसफुलनेस, शांतता, फायनान्शियल अबंडन्स कशा पद्धतीने मिळवायचं, यासाठी पैशाप्रती राईट माइंडसेट कसा बनवायचा, त्यासाठी काय आपण करायला हवं, यामध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीज आपण करणार आहोत या मास्टर क्लासमध्ये. त्याचसोबत तुम्हाला काही मटेरियल सुद्धा दिल्या जाणार आहे, जे तुम्हाला डेली फॉलो करायचे, आणि टोटल माझ्या कम्युनिटीमध्ये या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात, आणि खूप जबरदस्त रिझल्ट त्यांना मिळत आहे. राईट. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, मनी मॅनेजमेंट फॉर्म्युला, प्रूव्हन मनी मॅनेजमेंट फॉर्म्युला. जे काही कष्टाने मेहनतीने आपण पैसे कमावतोय, 9 to 6 च्या जॉबवर जातोय, बिझनेस करतोय, आणि जे काही पैसे आपण अर्न करतोय त्याला कसं मॅनेज करायचं याचा प्रूव्हन फॉर्म्युला तुम्हाला दिला जाणार आहे. आपल्याकडे किती अकाउंट, कोणत्या अकाउंटमध्ये किती %, तिथून कोणता पैसा तो कुठे जायला हवा, अशा खूप काही गोष्टी आपण या फॉर्म्युल्यामध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, सिंपल स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला टू बिल्ड लॉंग लास्टिंग वेल्थ. फ्युचरचे गोल्स कसे अचीव करायचे, रिच, मुलाबाळांचं हायर एज्युकेशन, लोन्स नील. फ्युचरचे गोल्स अचीव करण्यासाठी आपल्याकडे बेसिक फाउंडेशन काय असायला पाहिजे, स्ट्रॉंग. आज प्रत्येक व्यक्ती डायरेक्ट पैसे इन्व्हेस्ट करतोय, बट फ्युचरचा विचार करत नाही. आज प्रत्येक व्यक्ती वयाच्या 40, 50, 60व्या वर्षापर्यंत लोन्स पे करतो, रिच होऊ शकत नाही, मुलाबाळांचं हायर एज्युकेशन करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पहिले बेसिक फाउंडेशन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. ते एक्झॅक्टली या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, हाऊ टू अक्युमुलेट 1 crore बाय मेकिंग स्मॉल सेव्हिंग मंथली. एक स्मॉल सेव्हिंग करून दर महिन्याला लॉंग ड्युरेशनमध्ये आपण कशा प्रकारे जास्तीत जास्त पैसे अक्युमुलेट करू शकू, 1 crore अक्युमुलेट करू शकू. लॉंग ड्युरेशनमध्ये जर तुमची एज जास्त असेल तर पैसे जास्त इन्व्हेस्ट करावे लागेल, एज कमी असेल तर लॉंग ड्युरेशनमध्ये तुम्ही कमी पैसे इन्व्हेस्ट करून सुद्धा अचीव करू शकता. राईट. सो मोस्ट इम्पॉर्टंट आपण हा पण शिकणार आहोत, आणि त्याचसोबत 6 इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट जे आपल्या वेल्थ क्रिएशन जर्नीमध्ये, या फायनान्शियल फ्रीडमच्या जर्नीमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या गोष्टी, कोणते इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट
कोणत्या गोलसाठी परफेक्ट असतात. आज काय होतं, प्रत्येक व्यक्ती पॉलिसीज मध्ये इन्व्हेस्ट करतो. बट तुम्हाला जर माहिती असेल इन्शुरन्स या वर्डचं मिनिंग काय आहे, प्रोटेक्शन, राईट, प्रोटेक्शन. सो जी गोष्ट ज्या गोष्टीसाठी बनलेली आहे ती गोष्ट जर आपण नाही केली तर ती अचीव होऊ शकत नाही. आज मी जर म्हटलं तुम्हाला मला मुंबईला जायचंय आणि मुंबईला जर मी जातोय त्यासाठी मी पाऊस जोरात येतोय आणि मी जर बाईकचा वापर करतोय तर मी भिजून जाणार, मी जाता जाता बिमार पडणार, मुंबईला बिमार पडणार जाऊन, राईट. बट तिथेच जर मी कारचा वापर करतोय तर मी सेफली जाऊ शकतो, राईट. म्हणून कोणती गोष्ट, कोणता इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट कोणत्या गोल सोबत अलाइन होऊ शकतो, कोणतं गोल अचीव होऊ शकतो कोणत्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटनी, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि एक्झॅक्टली या 6 इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे फायनान्शियल फ्रीडम आणि वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये तुमच्यासाठी कोणते महत्त्वाचे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट, या मास्टर क्लास 4 घंट्याचा आहे आणि याची फी आहे मित्रांनो फक्त 99 रुपीज. 99 रुपीज तुम्ही पे करून तुम्हाला तुमचा स्पॉट बुक करू शकता, रजिस्टर करू शकता आणि लगेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल जिथे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. हा संडेला मास्टर क्लास होईल. आता इथे कोणत्याही प्रकारची रेकॉर्डिंग दिल्या जाणार नाही, हा लाईव्ह सेशन असणार आहे. 9 AM to 1 PM 9 AM to 1 PM हा मास्टर क्लास असणार आहे ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवल्या जाणार आहे. प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकल काही मटेरियल दिल्या जाणार आहे, सपोर्ट केल्या जाणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. सो 99 रुपीज ओनली याची फी आहे आणि येणाऱ्या कमी डेजमध्ये याची फी वाढणार सुद्धा आहे. या स्वतः या मास्टर क्लासची फी मित्रांनो 1500 रुपये, 999 रुपये आहे. बट तुम्हाला राईट नाव ऑफर मिळते बिकॉज तुम्ही हा पूर्ण सेशन अटेंड केला आणि या सेशनमध्ये तुम्हाला गुप्त गोष्टी शिकायला मिळाल्या असेल तर 99 रुपीज तुम्हाला पे करायचे. चॅटबॉक्समध्ये खाली तुम्ही बघाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक सुद्धा मिळालेली आहे, लिंक सुद्धा दिसतीये. त्याचसोबत गुगल पे, फोनपे नंबर सुद्धा तुम्हाला देतोय. सो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता गुगल पे, फोनपे नंबर सुद्धा तुम्हाला आहे जो 9623240688 आहे. सेम नंबरवर तुम्हाला 99 रुपीज पे करायचे. गुगल पे, फोनपे, पेटीएम तुम्ही काही सुद्धा करू शकता आणि सेम नंबरवर तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवायचा आहे. सेम नंबरवर तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवायचा आहे. हा 4 तासाचा मास्टर क्लास संडेला. आता जर तुम्ही मिस झाला किंवा तुम्ही नसला अटेंड करायला तर तुम्ही नेक्स्ट संडेचा किंवा नेक्स्ट कोणताही मास्टर क्लास फ्रीमध्ये अटेंड करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे पे करायची गरज नाहीये, right? So let's go ahead and take action and sign up right now. Book your spot right now because this is limited time offer, right? So thank you so much. I am super excited to meet you in this master class. Bye bye. Take care. Love you all.